आज आपण ओल्या हळदीचे पण मिक्स असे लोणचे तयार करणार आहोत। या लोणच्यासाठी मी हे हळदीचे 4 कंद घेतलेले आहेत, 3 लिंब घेतलेले आहेत, 20 ते 25 ग्रॅम अंदाजे असं हे आलं घेतलेलं आहे, हे 3 आवळे घेतलेले आहेत आणि या 10-12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हळदीचे कंद आणि आलं स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहे। या मिरच्या सुद्धा आधी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि कोरड्या केल्यानंतरच त्यांची देठं काढलेली आहेत। आवळे सुद्धा स्वच्छ पुसून कोरडे करून घेतलेले आहेत। आता मी हे हळदीचे कंद आहे आणि आल्याचा जो तुकडा आहे याची साल काढणार आहे, या लिंबाचा रस काढून घेणार आहे आणि या मिरच्यांचे तुकडे करून घेणार आहे। हळदीचे कंद आणि आवळा किसून घेणार आहे। हळदीचे कंद, आल्याचा तुकडा आणि हे आवळे मी किसून घेतलेले आहेत आणि हा लिंबाचा रस काढून घेतलेला आहे। हे मिरच्यांचे तुकडे सुद्धा करून घेतलेले आहेत। हे सर्व मी आता या काचेच्या बाउलमध्ये टाकत आहे। आल्याचा किस, हा आवळ्याचा किस, मिरच्यांचे तुकडे टाकत आहे। हे सर्व चमच्याने एकसारखे हलवून घेत आहे। या लोणच्यामध्ये तुम्ही आवडीनुसार मुळ्याचे काप, गाजराचे काप टाकू शकता। लोणच्याचा मसाला म्हणून मी 1 चमचा कच्चीच मेथी या खलबत्त्यामध्ये जाडसर बारीक करत आहे। लोणच्यामध्ये टाकण्यासाठी या 4-5 लवंगा आणि 5-6 मिरे या खलबत्त्यात बारीक करून घेत आहे। थोडासा खडा हिंग या खलबत्त्यात बारीक करून घेत आहे। मिरे आणि लवंगाची पूड, हिंग आणि हे 2-3 चमचे मोहरीची डाळ, 2 चमचे लाल मिरची पावडर, हे साहित्य मसाला म्हणून घेतलेला आहे। आता मी तेल गरम करायला ठेवते। अर्धा वाटी तेल घेतलेलं आहे आणि हे तेल मी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवत आहे। तेल एकदम गरम होऊ द्यायचं नाही, उकळू द्यायचं नाही, फक्त गरम होऊ द्यायचं, जेणेकरून आपला जो मसाला आहे त्या मसाल्याचा जो कच्चेपणा आहे, त्याच्यामध्ये जी आर्द्रता आहे, जो ओलसरपणा आहे तो निघून जाणं इतपत तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। 2 मिनिट झालेले आहेत, तेल गरम झालेलं आहे, मी ते आता काढून घेते। तेल आणखीन थोडं थंड होऊ द्यायचं, कारण या गरम तेलात जर आपण मसाले टाकले तर ते करपतात, म्हणून तेल थोडंसं थंड होऊ द्यायचं। तेल थंड होईपर्यंत या किसून घेतलेल्या हळदी आणि इतर साहित्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया। मीठ प्रमाणातच टाकायचं, थोडंसं जास्त झाली तरी चालतं, कारण लोणच्याला मीठ जर कमी झालं तर आपलं लोणचं हे खराब होतं, ते जास्त दिवस टिकत नाही। आता हे सर्व व्यवस्थित हलवून घेते मी। लोणचं व्यवस्थित हलवून झालेलं आहे। आता तयार हा मसाला आहे, तो सर्व मसाला मी या तेलामध्ये टाकत आहे। एक वस्तू टाकली तरी चालतं किंवा सर्व एकत्र करून टाकलं तरी काही हरकत नाही। या तेलामध्ये सर्व मसाले व्यवस्थित हलवून घेत आहे। सर्व मसाले या तेलामध्ये एकजीव झालेले आहेत। आता मी ते आपल्या हळदीमध्ये, मिरची, आवळा, आलं, जे काही आपलं लोणचं साहित्य आहे त्याच्यामध्ये टाकत आहे। तेलात मिसळलेले मसाल्याचे साहित्य टाकल्यावर पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचं।
सर्व मसाला मिसळल्यानंतर लिंबाचा रस टाकायचा. लिंबाचा रस गाळला तरी चालतो, नाही गाळला तरी काही हरकत नाही. फक्त लिंबामध्ये ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आणि लिंबाचा रस न गाळता टाकला तरी सुद्धा चालतो. आणि आता हे सर्व मिश्रण हे आपलं लोणचं व्यवस्थित हलवून घ्यायचं. या लोणच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गाजराचे काप, मुळ्याच्या फोडी किंवा लसणाच्या पाकळ्या टाकू शकता. तुम्हाला जर आवडत असेल तर 2 चमचे साखर सुद्धा तुम्ही टाकू शकता. आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे. हे लोणचं मी आता एका काचेच्या बरणीमध्ये भरत आहे. लोणचं शक्यतो काचेच्या बरणीतच भरावं. बरणी धुवून स्वच्छ कोरडी केलेली, सूर्यप्रकाशात वाळवलेली किंवा हिंगाची धुरी दिलेली असते, म्हणजे आपलं लोणचं खराब होत नाही. लिंबाच्या रसामुळे आणि मिठामुळे आपल्या लोणच्याला हा जो रस सुटतो तो अतिशय चवदार लागतो. जसजसे लोणचे मुरेल तसतसे ते अतिशय चवदार लागते. लोणचं बरणीत भरल्यावर बरणीला घट्ट झाकण लावून ठेवावं आणि बरणी फ्रीजमध्ये ठेवावी. वर्षभरासाठी साठवून जे लोणचं आपण ठेवतो त्या लोणच्याच्या बाटलीला सारखी उघडझाक करू नये. दररोज खाण्यासाठी लोणचं अशा छोट्याशा चिनीमातीच्या किंवा काचेच्या भांड्यामध्ये, काचेच्या बाटलीमध्ये, बरणीमध्ये लोणचं काढून ठेवावं, म्हणजे आपलं लोणचं वर्षभर टिकतं. लोणचं तयार करत असताना लिंबाचा रस काढून झाल्यावर या लिंबाच्या साली उरतात, त्या साली फेकून द्यायच्या नाहीत. तर या सर्व साली एका बाटलीमध्ये भरायच्या. प्लास्टिकच्या बाटलीत भरल्या तरी चालतील. त्यात पाणी घालायचं आणि 1-2 महिन्यामध्ये आपल्या बागेसाठी उत्तम कीटकनाशक तयार होतं. अशा प्रकारे आपली बाग सुद्धा आनंदाने फुलते. या हळदीच्या साली कुंडीत टाकल्या तर झाडासाठी कीटकनाशकाचे काम करतात. शिवाय थोड्या दिवसामध्ये त्याचं कंपोस्ट खत सुद्धा तयार होतं. लोणच्यासाठी लिंबाचा रस काढताना अशा बिया त्या लिंबामध्ये निघतात. या बिया सुद्धा फेकून द्यायच्या नाहीत. या बिया 2-4 दिवस चांगल्या कडक वाळवायच्या आणि एखाद्या कुंडीमध्ये त्या टाकून द्यायच्या. थोड्या दिवसामध्ये लिंबाची रोपे घरच्या घरी तयार होतात. अशा पद्धतीने तयार केलेलं लोणचं अतिशय चवदार तर होतंच, पण हे लोणचं वर्षभर सुद्धा टिकतं. तुम्हाला हे लोणचं करण्याची पद्धत जर आवडली असेल तर तुम्ही सुद्धा आपल्या घरी नक्कीच या पद्धतीचं लोणचं करा. धन्यवाद.